नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या यशस्विनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमीच यशस्विनी या कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्त्रियांचा, निरनिराळ्या क्षेत्रातील निरनिराळ्या स्त्रियांचा सन्मान करत असतो, त्यांच्या कामाला प्रोत्साहन देत असतो, त्यांना त्यांचं कौतुक करत असतो. तर अशाच प्रकारे आज आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत त्या एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, त्याचसोबत त्या एक निर्माती सुद्धा आहेत आणि सोबतच त्या समाजसेविका सुद्धा आहेत. नमस्कार मॅम, सुजाता पत्तेन मॅमचं आपण स्वागत करतोय. तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. धन्यवाद. तुम्ही एक अभिनेत्री आहात, त्यानंतर तुम्ही निर्माती आणि त्यासोबत तुम्ही समाजसेविका सुद्धा आहात. तर कसा एकंदरीत प्रवासाबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी आपण सुरुवात करूया बालपणापासून. काय सांगाल आपल्या बालपणाबद्दल? माझं बालपण, माझा जन्म मुंबईतलाच, परंतु आपल्याला मी खूप भाग्यवान होते की मला आजोळ होतं. आईकडचं पण आजी होती आणि वडिलांकडे पण काका वगैरे होते. आणि आता ते दोन्ही पर्यटन स्थळं झालेली आहेत. इकडचं होतं श्रीवर्धन आणि इकडचं होतं जंजिरा मुरुड. तुम्हाला सांगते, एवढा आनंदाचा काळ होता तो बालपणाचा. म्हणून तर म्हणतात ना, लहानपण देगा देवा. शाळेची परीक्षा झाली रे झाली की लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीवर्धनला पळायचो. आणि तिकडे आजी, अर्थात माझी आई मोठी मुलगी होती, त्यामुळे आम्ही तिच्या मुली म्हटल्यावर ते दुधावरची साय, त्याप्रमाणे आमचे खूप लाड व्हायचे. त्या माझ्या मावशा, त्या मावशांची पण मुलं यायची. आणि नंतर शेवटचे 15 दिवस आम्ही जंजिरा मुरुडला जायचो. आणि तिथेही आमची वाडी होती, श्रीवर्धनलाही आजीची वाडी होती. आणि तुम्हाला सांगते, श्रीवर्धनबद्दल जरा थोडं सांगायचं होतं की श्रीवर्धनची कसं, समोर असा मस्तपैकी टुमदार बंगला, त्याच्या पुढे सुंदर फुलझाडं आणि ती वाडी, अशी मोठीच्या मोठी वाडी संपल्यावर सुरूचं बन आणि त्याच्यानंतर समुद्र, अशा प्रकारचा तो परिसर होता. वाड्यांचा परिसर होता आणि इतकं समृद्ध म्हणजे माझं आजोळ होतं ना, त्यामुळे आम्हाला खूप मजा यायची. आणि नंतर शेवटचे 15 दिवस आम्ही वडिलांच्या गावी जायचो, जंजिरा मुरुडला. तिथेही छोटीशी वाडी होती, मजलीचं घर होतं आमचं. आणि तिथे माझा खेळ होता की वाडीमध्ये सगळ्या आजूबाजूच्या मुलांना जमा करायचं आणि नाटक खेळायचं. मी तुम्हाला सांगते, मी कधी भातुकली किंवा भावली करत मी कधी खेळले नाही बरं का. मी खेळले नाटक करत. अच्छा, म्हणजे सुरुवात तिथून असं म्हणायला हरकत नाही. हो. नाटकातलं प्रेम आहे, ते नाटकावरचं प्रेम आहे, ते तुमचं एकंदरीत तुमच्या बालपणाच्या त्या खेळातूनच सुरू झालं. हो, तसं म्हणायला काहीच हरकत नाही. हो, खूप. आणि त्याच्यानंतर मी महात्मा गांधी विद्या मंदिर, बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये माझी शाळा झाली. 11वी पर्यंतचा कसा प्रवास झाला खरंच कळत नाही. शाळेमध्ये असताना सुद्धा आम्ही खूप नाटकातून, नृत्यातून, खेळातून भाग घेतला. आणि तिच्यात एक गंमत सांगते तुम्हाला. आमची एक मैत्रीण होती, भारती बिरजे, आताची डिग्गीकर. ती खूप प्रगल्भ होती. त्यावेळेला तिने 5वीत असताना तिने चिंत्र खानोलकर पूर्ण वाचला होता. त्यावेळेला ती खूप कविता करायची, आमच्यासाठी नाटुकलं लिहायची. परंतु तिला एक अट असायची की आपण जेवढे कलाकार आहोत सगळ्यांना समान डायलॉग पाहिजेत, नाही तर आमच्यात भांडणं व्हायची. आणि तेव्हापासून आम्ही नाटकातून, मी छोट्या नाटुकल्यातून मी कामं करत होते. आणि 11वी पास झाले मी. त्याच्यानंतर मी रामनारायण रुईया कॉलेजला गेले. पण सगळे कॉलेजचा प्रवास हा त्यांचा खूप सुखद असतो, मजेशीर असतो, चांगला असतो, लक्षात ठेवण्यासारखा असतो. पण माझा नव्हता. अच्छा. कारण तिथे ऑलरेडी ग्रुपिझम होतं आणि मला नाटकाची खूप आवड होती. तिथे विनय आपटे होते. सांगायला हरकत नाही. सॉरी विनय दादा, पण आता तुम्ही नाही आहात. पण मी नेहमी आपल्या वाङ्मय मंडळामध्ये यायची. परंतु तुम्ही कधीही माझं सिलेक्शन केलं नाही एकांकिकेसाठी. नाहीतर मी इंटर कॉलेजिएटमधून नक्कीच आले असते, तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना दिसले असते. परंतु तेव्हा त्यांचा बालमोहनचा पूर्ण ग्रुप होता आणि तिथे माझं कधी सिलेक्शन झालं नाही. पण म्हणतात ना, देर है दुरुस्त आहे. मी इंटरला असताना तेव्हाच माझी जुनी 11वी होती ना, शेवटचं 11वीची बॅच आमची होती. आणि म्हणजे मनामध्ये इच्छा होती, देवाला माझी काळजी होती. त्यामुळे ना माझी बहीण सिद्धार्थ कॉलेजमध्ये जायची, जॉब पण करायची आणि कॉलेजला पण जायची. तर तिच्या मैत्रिणीने सांगितलं, अगं BPTमध्ये एक निनाद म्हणून संस्था आहे, तर त्यांना एक छानशी चुणचुणीत हिरोईन मुलगी पाहिजे. तर माझी बहीण लगेच तिला म्हणाली, अगं माझी बहीण आहे ना, तिला फार नाटकाची आवड आहे. आणि काय योगायोग, माझं सिलेक्शन झालं. तेव्हा मी एकदम टवका होते म्हणतात ना, तशी मी होते. माझे असे गुडघ्यापर्यंत लांब केस. आणि त्यावेळेला नवनाट्याची चळवळ सुरू होती. पाहिजे जातीचे वगैरे असे वेगवेगळे नाटकं होते की जे नॉर्मल लोकांना ती कळायची सुद्धा नाही. म्हणजे तो, ती, हा
असं नाही नाही, हे अशा प्रकारचे डायलॉग असायचे. आणि आमचं नाटक सुद्धा होतं सूर बदसूर. त्याच्यामध्ये आम्ही ठोकळे वापरले होते. ठोकळ्यांना वेगवेगळे कलर होते आणि ते नाचत नाचत सा सा रे ग ग ग म प प प द नि असं ते नाचत नाचत आम्ही पात्र यायचो आणि नेपथ्य तयार करायचो. म्हणजे आपल्याला जर ड्रीम सिक्वेन्स असेल तर गुलाबी कागद लावलेला भाग जो ठोकळ्याचा असायचा तो पुढे असायचा, किंवा एखादा भडक असा रागाचा सीन असेल तो लाल कागद असेल तो पुढा असायचा. असं आम्ही पात्रच नेपथ्य तयार करायचो आणि ते नाटुकलं घडायचं. आणि तुम्हाला सांगायला मला अगदी खूप आनंद वाटतं की त्या राज्यनाट्य होतं ते डायरेक्ट मी राज्यनाट्यामध्ये माझा चान्स लागला. आणि ते राज्यनाट्य झाल्यावरती आमचा नाटक तिसरं आलं, परंतु मला अभिनयाचं पहिलं प्राइज मिळालं. त्यामुळे म्हणजे खरं तर तुम्हाला सांगते मी की मला तेव्हा नाटक खरंच काही कळलं नव्हतं, कारण ते नवनाट्य होते, ते काय चालू होतं. पण मी मेन लीड करत होते त्याच्यात आणि मला त्याच्यात अभिनयाचं बक्षीस हे यश प्राप्त केलं. मला अभिनेत्रीचं बक्षीस मला मिळालं. म्हणतात ना की अज्ञानात सुद्धा आपण चांगलं काहीतरी करून जातो, त्याप्रमाणे मला स्टेजचं फिअर नव्हतं, काही नव्हतं आणि ऑटोमॅटिकली ते माझ्याकडून काम चांगलं घडलं. अशा प्रकारे. मग त्यानंतर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं तुम्हाला बक्षीस मिळालं. हो हो, त्याचं असं झालं. त्याच्यानंतर मी बऱ्याच नाटकातून, म्हणजे मी ते नाटक केल्यानंतर कसं होतं की म्हणजे विजया मेहता त्यावेळेला गव्हर्नमेंटचं शिबिर असायचं. तिथे पैसे देऊन तुम्हाला शिबिरात घेत नाहीत. ज्या नाटकं नंबरात आलेले, पूर्ण महाराष्ट्राची स्पर्धा असते, जे नाटक पहिलं आलेलं त्या संस्थेतली एक मुलगा आणि एक मुलगी असं रेसिडेन्शियल 1 महिन्याचं शिबिर मला मिळालं. आमच्या निनाद संस्थेतून मी, सुजाता बत्तीन आणि नंदू मयेकर मुलगा, असं आम्हाला 1 महिन्याचं रेसिडेन्शियल शिबिर मिळालं. ते असायचं रवींद्र नाट्य मंदिरला. रवींद्र नाट्य मंदिर आपल्याला आता एकदम पॉश वगैरे दिसतंय तसं ते नव्हतं. मागच्या साईडला कशी चाळी वजा बिल्डिंग होती. सगळे महाराष्ट्रातले सगळे जे कपल जे होते, एक मुलगा एक मुलगी जे संस्थेतले, ते तिथे पूर्णपणे राहायचे आणि तिथे आम्हाला नाटक शिकवलं जायचं. त्यावेळेला विजयाबाईंचं नाटक चालू होतं, जास्वंदी, बॅरिस्टर, ही नाटकं चालू असायची. आणि आम्हाला त्या स्टेजवर मॅडम अशा मांडी घालून बसायच्या आणि आम्ही ऑडिटोरियममध्ये बसायचं आणि मग मॅडम शिकवायच्या. तेव्हा ते विक्रमजी गोखले होते, प्रदीप वेलणकर होत्या, सुहास जोशीताई होत्या. तेव्हा ते खूप यंग होते. हा काळ सांगते मी 1978चा. त्यावेळेला मला ते शिबिर बाईंचं मिळालं. आणि तुम्हाला सांगते की त्या शिबिरामध्ये एवढं आम्हाला काही मिळालंय ना. आणि त्या शिबिरानंतर मी खरं सांगते खूप भाग्यवान आहे की ते शिबिर मला मिळालं. आणि त्याच्यानंतर मी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यानंतर मला प्रगती म्हणजे खूप जणांना असं रोल मिळवण्यासाठी झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो किंवा काय वेगवेगळे त्यांना अनुभव येतात. तसे मला काहीच आले नाही. मला सुरुवातीपासून ग्रुप चांगला मिळाला. आमचे विजय मोंडकर होते, प्रकाश गद्रे होते, तायडे होते, फेणाणी होते, अतिशय चांगली माणसं. रणजित मसुरेकर होता. रणजित मसुरेकर बरोबर माझी बरेच म्हणजे तो मेन लीड आणि मी मेन लेडीजची लीड असे आमचे बरेच आम्हाला प्राइजेस वगैरे मिळाले. आम्ही भरपूर एकांकिका राज्यनाट्य करत होते. त्याच्यानंतर मी केलं उभयान्वयी मी नाटक केलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की मी नटी म्हणजे जे मुंबईत चाकरमानी आलेले असतात ते आपल्या गावाला जत्रेसाठी जातात, तर ते इथे एक नाटक बसवतात आणि त्यांच्या नाटकामध्ये एक नटी असते. म्हणजे जी साधारणपणे फेमस वगैरे जी असेल त्या व्यक्तीला, म्हणजे जशी मी कामं करायची तर त्याप्रमाणे मी नटी म्हणून सुद्धा त्यांच्या गावोगावाला कोकणामध्ये मी जायची. आणि तुम्हाला गंमत सांगते की तिकडे मी जेव्हा तिथे जायची कोकणामध्ये तेव्हा सगळ्यांना खूप उत्सुकता असायची. नटी आली म्हणजे तिकडे तो एक वेगळा फील होता. मला सेलिब्रिटीचा फील तिथे यायचा आणि सगळेजण असे मला पडद्यातून बघायला यायचे. लहान मुलं मला हात लावायचे, म्हणजे ही नटी खरोखरचीच आहे की नाही. आणि मग लोक, छोटी छोटी मुलं, काही मोठी मुलं माझ्या सह्या घ्यायचे. तेव्हा मला एवढं प्राऊड फील व्हायचं की येस आय एम समथिंग. म्हणजे खरंच खूप असाही मी अनुभव त्यावेळेला लाईमलाईटचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं.
थोडासा मी पॉज घेतला आणि त्याच्यानंतर परत माझी घोडदौड चालूच होती, कारण कलाकार हा गप्प बसू शकत नाही. तर जसं म्हणालात की लग्नानंतर मी पॉज घेतला आणि पुन्हा सुरू केला प्रवास. हो. सो लग्ना आधीचा जो प्रवास होता आणि लग्नानंतरचा जो प्रवास आहे या क्षेत्रातला, कारण अगदीच एक स्त्री म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, हो. कारण घर असतं आणि संसारासोबत, कारण पुरुष म्हटल्यानंतर तो बाहेरच्या कामांना फार डेडिकेटेड असतो, मात्र स्त्री म्हटल्यानंतर तुम्हाला घरातही तितकंच डेडिकेशन दाखवावं लागतं आणि बाहेरही तितकंच डेडिकेशन दाखवावं लागतं. हो. तर काय सांगाल, काय फरक होता तुमच्या आधीच्या प्रवासात आणि नंतरच्या प्रवासात? आधीच्या प्रवासात म्हणजे मी नोकरी करून मी BPT मध्ये नोकरी करून मी नाटकात एकांकिकेमध्ये काम करायची. त्यावेळेला मला घरामध्ये किचन म्हणजे स्वयंपाक करायचा वगैरे असं काही मला बंधन नव्हतं, लग्नाच्या अगोदरचं म्हणते. आणि लग्नानंतर बाळ झाल्यावर मी थोडा स्वतःच पॉज घेतला, कारण बाळाला वेळ द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी मिस्टरांना म्हटलं की आता परत मी सुरू करते, तर ते म्हणाले काहीच हरकत नाही, कारण कलाकार गप्प बसू शकत नाही. आणि योगा तुमच्या मिस्टरांचा अत्यंत तुमच्या जोडीदाराचा सपोर्ट होता तुम्हाला? सपोर्ट होता, म्हणजे आमचं मॅरेजच त्या नाटकातूनच झालं. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हो. तर मिस्टर हे नाटकातच असल्यामुळे त्यांचा अर्थात मला सपोर्ट होता आणि ते पण चांगले माझ्यापेक्षा, मी तर नेहमी म्हणते की ते माझ्यापेक्षा खूप उच्च प्रतीचे कलाकार आहेत. म्हणजे सॉरी आता ते नाही आहेत, परंतु मला त्यांचा खूप अभिमान आहे. ते माझ्यापेक्षा खूप सुंदर काम करायचे. सगळ्या लोकांना मी छान वाटते, पण माझ्या मते ते माझ्यापेक्षा खूप छान कलाकार होते. हो, अगदी अगदी सुपरस्टारच अगदी. तर नंतर मला थोडंसं किचन बाळ वगैरे बघायला लागायचं, पण योगायोग असा होता की माझ्या सासूबाईंना, माझ्या सासऱ्यांना सुद्धा माझा खूप अभिमान होता की आपल्या सुनबाई काम करतात आणि जॉब पण करतात, नाटकातून कामं करतात. त्यांना खूप आनंद वाटायचा आणि माझ्या सासूबाई माझा प्रयोग कुठेही असला तरी त्या नेहमी बघायला यायच्या. म्हणजे आईसारखं तुमचं आईपेक्षा जास्ती म्हटलं तरी चालेल. हे अगदी खरं तर ही फारच क्वचित अशी गोष्ट दिसते की कोणत्या तरी सासूला नुसतंच ती आपल्या सुनेला सहकार्य नाही करत आहे, तर तिला त्या गोष्टीचा अभिमान नाहीये. आणि नुसतंच अभिमान नाहीये, तर प्रत्येक प्रयोगाला येणं ही खरंच वाखडण्याजोगी गोष्ट आहे आणि ही प्रत्येकासाठी एक उदाहरण आहे असं म्हणायलाही हरकत नाहीये. हो. आणि तुम्हाला सांगते की माझ्या सासूबाई ह्या तेलुगू समाजाचे, माझे मिस्टर तेलुगू होते, मी महाराष्ट्रीयन होते, परंतु याचा भाषेचा बॅरियर आमच्याकडे नव्हता. माझ्याशी त्या मराठीत बोलायच्या, आजूबाजूच्या लोकांशी त्या तेलुगूमध्ये बोलायचा. मी प्रयत्न केला, पण भाषा खूपच कठीण होती, त्यामुळे मी त्याच्या भानगडीत नंतर जास्ती पडले नाही. त्या समाजामध्ये अध्यक्ष होत्या आणि तुम्हाला सांगते मी महाराष्ट्रीयन असून सुद्धा मला त्यांनी पुढच्या वर्षीचं अध्यक्षपद देऊ केलं. आणि त्या समाजाची पण मी ऋणी आहे की समाजाने सुद्धा मला ॲक्सेप्ट केलं आणि मला नेहमी काही कार्यक्रम असल्या तरी मला ते सेलिब्रिटी म्हणून बोलवायचे. मला खरंच खूप अभिमान आहे माझ्या समाजाचा, तेलुगू समाजाचा. आणि मी इकडची पण साळी समाजाचीच होते, परंतु फक्त ते आंध्रमधले म्हणून ते हे पद्मसाळी आणि मी स्वकुळ साळी. पण मी मानवता ही एकच जात मानते, त्याच्यामुळे जातीचा इथे काही मला हे उहापोह करायचा नाही आहे. पण माझ्या सासूबाई खूपच कोऑपरेटिव्ह होत्या आणि त्यांनाही आवड होती, त्याच्यामुळे मला घरातूनच एवढा सपोर्ट होता, त्यामुळे मी तसा मला फारसा काही फरक पडला नाही. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही फारच एक म्हणता ना हेल्दी वातावरणात होता तुम्ही. अगदी माहेरकडे म्हणा किंवा सासरकडे, तर अगदीच. आणि त्याबरोबरच मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं तुम्ही म्हणालात की तेलुगू समाजाच्या ह्याचा त्यांनी अध्यक्ष केलं, तिथून सुरुवात आहे का तुमच्या समाजसेवेची, की तुम्ही त्या आधीपासूनच समाजसेविकेत किंवा समाजसेवेत रुळला होतात? मी सांगते की समाजसेवा ही मी जन्मापासून माझ्या जीन्समध्येच आहे. ती कशी, तर माझी आई हे शिवण क्लास घ्यायची, शिवायची. आणि आमच्या घरामध्ये आम्ही म्हणजे नॉर्मल कुटुंबातले होतो. वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, आम्ही 5 बहिणी होतो, मोठा कुटुंब होतो. पण माझी आई तेवढंच वडिलांना सपोर्ट करायची. 3 बॅचेसमध्ये आमच्याकडे क्लासेस चालायचे शिवणाचे, पण त्यातूनही वेळ काढून आणि एक समाजाची बांधिलकी म्हणून जी होती, त्यामुळे आमची आई जवळजवळ 30 ते 40 मुलांचे युनिफॉर्म्स फ्रीमध्ये शिवून द्यायची. त्याचप्रमाणे आमची जी शाळा होती, म्हणजे आम्ही बहिणी सगळ्या वेगवेगळ्या शाळेत होतो, कोणी एकी माझ्या शाळेत ती नको असं असायचं आमच्या बहिणींचं, त्यामुळे आम्ही प्रत्येक बहिणी वेगवेगळ्या शाळेत होतो. आणि तुम्हाला सांगते की आमची आई सुगरण होती एकदम, त्यामुळे शाळेमध्ये जरी काही पार्टी वगैरे असली तरी मग माझी आई
ते सगळं बनवून द्यायची. फक्त आपण त्यांना धान्य आणून द्यायचं, सामान आणून द्यायचं आणि माझी आई बनवून द्यायची. त्याचे पण मेकिंग चार्जेस वगैरे कधीच घेतले नाही. म्हणजे ही एक प्रकारची समाजसेवा नाही तर काय म्हणायचं. आणि तेच म्हणजे प्रत्येकाला मदत करायची. माझं पण लहानपणापासून प्रत्येकाला मदत करायची ही सेवावृत्ती होतीच. म्हणजे ती मी समाजसेवा करायला लागले कधी वगैरे असा काही प्रश्नच उद्भवत नाही. मी जन्माला आले ते मदतच करत होते. शेजाऱ्यांना मदत करा, कोणाला भाजी आणून द्यायची असेल त्यांच्याकडे कोण नसतं, जरा सुजाता जाऊन घेऊन येशील, मी लगेच मदत करायची. कोणी रस्त्याने चालताना ओळखीचे असो वगैरे नसो, पिशवी जर जड दिसली तर द्या ना काकी, द्या ना मामा, द्या पिशवी. कुठे घर राहता, माझ्या घराच्या पुढे जरी घर असलं तरी मी ती पिशवी त्यांच्या घरापर्यंत नेऊन पोचवायची. तर मग नंतर कळायला लागलं अरे हो ही समाजसेवा आहे. म्हणजे ही माझ्या तुमची आई जशी तुम्ही म्हणालात की मुलांसाठी युनिफॉर्म शिवायचे आणि त्यानंतर तुम्ही म्हणालात की तुमची आई असं मोफत जेवण बनवून द्यायचे किंवा अशा प्रकारचे हे नकळतपणे तुमच्यावर बालपणापासून होणारे संस्कार आहे, ज्याच्यातून तुम्हाला हे जाणवलं की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नकळतपणे करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण मुद्दाम करत नाही. सो हे जे आहे ते समाजसेवा आहे, ही नकळत करणं ही फार मोठी गोष्ट आहे, ना की दिसण्यासाठी लोकांनी. तर हेही फार महत्वाचं आहे. तर तिथून सुरुवात झाली. समाजसेवेत तुम्ही काय कशा प्रकारची मोठी कामं केली आहेत किंवा कुठल्या संस्थेला जोडले गेला आहात किंवा समाजसेवेची कामं म्हणजे मी जेव्हा BPT मध्ये होते त्यावेळेला BPT मध्ये आम्ही खूप सारी पथनाट्य करायचो. भ्रष्टाचार निर्मूलन असो, ओला कचरा सुका कचरा, ते आता फॅड जास्त आले पण त्या वेळेपासून आम्ही ओला कचरा कसा बाजूला ठेवायचा, सुका कचऱ्याचं काय कसं नियोजन करायचं, बरं प्लास्टिक शक्यतो वापरू नका तर त्याच्यासाठीचं विघटन होत नाही तर ते कसं करायचं याच्यावरची आम्ही स्ट्रीट प्लेस आणि मुख्य म्हणजे आम्ही अवयव दानावरती खूप काम केलं. म्हणजे आपलं शरीर नश्वर आहे, मेल्यावरती त्या शरीराचा काही फायदा नाही आहे, परंतु लोकांची कशी गैरसमज असतो की बाबा ते अख्खं शरीर म्हणजे जाळलं पाहिजे किंवा पुरलं पाहिजे. परंतु ती गोष्ट आम्ही त्यांना पटवून द्यायचं की जर ते डोळे लगेच काढले तर दुसऱ्या ज्याला दिसत नाही, जो अंध आहे त्याला 2 माणसांना ते डोळे उपयोगी पडू शकतात. तुमची स्किन आहे, लिव्हर आहे, कितीतरी गोष्टी ऑर्गन्स आपल्या ज्या आहेत त्या लोकांना उपयोगी पडू शकतात. तर त्याच्यासाठी मॅडम आम्ही खूप पथनाट्य केले आणि ही जी पथनाट्य आम्ही जी वेगवेगळ्या ठिकाणी करत होतो त्याच्यातून हे समाजकार्यच घडत होतं. आम्ही सेफ्टीमध्ये म्हणजे आता मुंबई पोर्ट्समध्ये आम्ही काय समाजकार्य केलं तर मुंबई पोर्ट्स तुम्हाला माहिती आहे की इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असतो. ते बोटीवरती सामान चढवायचं, बोटीतून सामान उतरवायचं, मिड स्ट्रीममध्ये पण बोटीतून सामान चढ उतर करायचं असतं. ते खूप रिस्की काम असतं. तर तिथे सेफ्टी सब कुछ सेफ्टी म्हणून हा प्रयोग जो होता तो आम्ही कमीत कमी 100 प्रयोग केले असतील पूर्ण डॉकमध्ये. लोकांच्या पुढे त्यांना कुठे बोलवायचं नाही, आपण त्यांच्या तिथे जायचं. तो ज्या शेडमध्ये आहे तिथे 15-20 लोकांपुढे आम्ही ही एकांकिका सादर करायचं. स्ट्रीट प्ले म्हणजे तिथे नेपथ्य वगैरे काही नसतं, आपण रस्त्यावरती ते नाटक करायचं. 15 मिनिटाचं असतं, काही वेळेला 10 मिनिटाचं असतं. पण ती सेफ्टी कशी इम्पॉर्टंट आहे तुम्ही ती वापरा. लोक कंटाळा करतात सेफ्टी वापरायला, परंतु ती सेफ्टी कशी इम्पॉर्टन्स आहे आणि मग त्याच्यात जर नाही वापरली तर काय त्याचा परिणाम होतो हे त्यांना आम्ही दाखवायचो. त्याच्यामध्ये चित्रफिती पण असायची. दृश्य माध्यम जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ते आमच्या नाटकामध्ये ते दृश्य माध्यम पण असायचं आणि आमचं बोलीभाषा पण असायची. अशा प्रकारे आमचं तिथे ते समाजकार्य असायचं. जनजागृती, खूप जनजागृती. हो अगदी. आणि खरंच तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली आमच्या दर्शकांना की कसं अवयवदान हे महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि आपल्या शरीराचं जे लोकांमध्ये मिथ आहे की आपलं पूर्ण शरीर हे जे आहे त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले पाहिजे वगैरे, तर हे असं काही नाहीये. तुम्ही जाताना सुद्धा कोणाला तरी काहीतरी देऊन जाता आणि ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे खरं तर. आणि त्यानंतर हा तुमचा याचा प्रवास समाजसेवेचा प्रवास नंतर काय झालं की आमच्या मुंबई पोर्ट्समध्ये सुरुवातीला 45,000 कामगार होते. त्याच्यानंतर हळूहळू कमी झाले. त्याच्यानंतर नियरली 40-42 लाख हजार कामगार असताना तेवढ्या त्या कामगारातून
सुजाता बत्तीन, म्हणजे लग्नानंतर माझं नाव सुजाता बत्तीन झालं, आधीचं सुजाता कोळेकर होतं. सुजाता बत्तींची निवड केली, एवढ्या 40,000 कामगारातून सुजाता बत्तींची निवड केली. आमचे डेप्युटी चेअरमन भाटिया साहेब होते, त्यांना माझं नाव तिथे सजेस्ट केलं गेलं की त्यांना असं वाटत होतं की महिलांसाठी एखादी संस्था निर्माण करावी, आणि त्यांनी मला मुलाखतीला बोलवलं. आणि कारण तोपर्यंत मी ॲक्टिंग करत होते, समाजकार्य करत होते, बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे आमचे 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, तिथे म्हणजे सुट्ट्यांचे दिवस लोक घरामध्ये मजा करतात, पण तेव्हासुद्धा मी ऑफिसमधल्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घ्यायची. तिथे स्वागत समितीमध्ये असायचं, कोणाला बॅच लावायचं असायचं, कोणाला काय स्नॅक्स वाटायचं, त्यावेळेला सुद्धा सकाळी 6 वाजता उठून आम्ही ऑफिसला जायचो. तर हे संपूर्ण जे आपण काम करतो ते कधीच वाया जात नाही, हे याच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. आणि ह्या कामाची नोंद घेऊन माझं नाव तिथे पुकारलं गेलं. माझी मुलाखत झाली आणि साहेबांनी सांगितलं की आपल्याला लिज्जत पापडसारखी एक संस्था निर्माण करायची आहे, तर हे कार्य मी तुमच्या हातात देतो, तुम्ही महिला वर्गाव तयार करा, कमिटी करा, स्थापन करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू. आणि त्यावेळेला मला खूप असा हुरूप आला. आणि मग मी ऑफिस सुटल्यावरती, मी BPT कॉलनी वडाळ्यामध्ये राहायची, ऑफिस सुटल्यावरती संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन लगेच मग मी ते काम बायका शोधायच्या आता आपल्याला, कारण मी एकटीच होते. तर संस्था निर्माण करण्याकरता कमीत कमी आपल्याला 7 बायका लागतात, तर किमान 7 बायका कमिटी स्थापन करण्यासाठी पाहिजे. म्हणून मग मी संध्याकाळी जरा बिल्डिंगमधून डोर टू डोर जायची आणि त्यांना मी अशी आपण संस्था स्थापन करणारे चेअरमन साहेबांनी सांगितलंय वगैरे असं सगळी माहिती द्यायची. आणि मग म्हणायची की तुम्ही कमिटी मेंबर झालात तर बरं होईल. तर बऱ्याच बायका म्हणजे नाही हो, कुठे आम्हाला, आमचे मिस्टर मुलं शाळेत गेल्यावर आम्ही थोडा आराम करतो. मला फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. मग मी थोडी निराश झाले, पण म्हटलं नाही, एवढी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे तर ती आपल्याला करायलाच पाहिजे. आणि तशी मी थोडी जिद्दी पण आहे, दिलेलं काम पूर्ण करायची माझ्यामध्ये जिद्द आहे. तर मी पुन्हा नव्याने तयारीला लागले आणि अशा प्रकारे मला 7 महिला मिळाल्या. त्याच्यात अनिता हुले ही माझी सेक्रेटरी होती, खूप चांगली मैत्रिणी, आजही माझी मैत्रीण आहे ती. वर्षा गावंडे मिळाली, शोभा गेटकेवार म्हणून मिळाली, स्मृती म्हात्रे मिळाली. अशा 7 मुली आम्ही, आता मुलीच म्हणतो आपण, तर आम्ही 7 बायका एकत्र झालो आणि वरळीला धर्मादाय आयुक्तांकडे वरळीला आम्ही तिथे ती संस्था स्थापन केली. तिचं नाव दिलं आधार महिला संस्था. आधार महिला संस्था आम्ही स्थापन केली. ते सर्टिफिकेट वगैरे घेऊन आम्ही चेअरमन साहेबांकडे गेलो. आम्ही 7 जणी गेलो, ह्या माझ्या कमिटी मेंबर आहेत, सर आता सांगा आता काय करू. तर ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही कामगारांच्या बायकांना घेऊन आपल्याला पोळी भाजी केंद्र, पूर्वी झुणका भाकर होतं ना, ते आमच्या साहेबांनी सांगितलं आपल्याला पोळी भाजी केंद्र सुरू करायचं आहे, घरगुती खानपान, तर ते तुम्ही कराल का. तर आमच्या बायका हो करू ना असं तेव्हा त्यांच्यासमोर उत्साहाने म्हणाल्या. आणि मग चेअरमन साहेब म्हणजे त्यांना आमच्याकडून काहीतरी काम करूनच घ्यायचं होतं, कार्य करायचंच होतं. तर उत्साह म्हणून त्यांनी आम्हाला मस्तपैकी एक छान आतमध्ये अर्थात डॉकमध्ये चांगली शेड वगैरे अशी बांधून दिली, फॅन बिन सगळी सुखसुविधा दिली. फक्त किचन नव्हतं आम्हाला. तर किचन नव्हतं तर मी त्यांची अध्यक्ष होते, त्यामुळे माझं घर मोठं होतं, लांबच्या लांब गॅलरी होती. मग तिथे मी 5 शेगड्या म्हणजे गॅस शेगड्या टाकल्या आणि तिथे आमचा स्वयंपाक सुरू झाला. म्हणजे तिथून उद्योग तुमचा, तिथून तो खानपान उद्योग आणि समाजाची म्हणजे आपल्या कामगारांना चांगलं जेवण, सकस जेवण मिळावं. आम्ही कुठलीही माल प्रॅक्टिस न करता तिथे पोळी भाजी, झुणका भाकर, ताक, पोहे, इडल्या अशा प्रकारचं आम्ही तिथे ते सुरू केलं. अशा छोट्या उद्योगापासून तुम्ही सुरुवात केली. आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हो, समाजसेवेचे मला पुरस्कार मिळालेले आहेत. तर आताही मी नाटकातून तर मी समाजसेवा करत होती. आता आधार महिला संस्था जेव्हा आम्ही स्थापन केली त्याच्यातून आम्हाला इन्कम व्हायचं, परंतु धर्मादाय आयुक्तांकडे जी संस्था स्थापन केलेली असते त्याच्यातलं इन्कम आपण घेऊ शकत नाही, त्याच्यातून पुन्हा समाजकार्य करायचं असतं. तर त्या पैशातून आम्ही झोपडपट्टी, आमच्या बाजूलाच कोरबा मिठागर आहे, तिकडच्या मुलांना, गरीब म्हणजे आपल्याला वाटतं की झोपडपट्टीतले गरीब असतात, पण ते ज्यांना पाहिजे होते त्यांना आम्ही वह्या पुस्तकं प्रथम आम्ही गरजूंना वह्या पुस्तकाचं वाटप करायचो. त्याच्यानंतर मग आमच्याकडे ललिता नावळे होत्या, त्या तिथे निवडून आल्या होत्या. तर त्यांच्या हस्ते आम्ही वेगवेगळे उपक्रम, त्यांना सांगितलं आम्हाला हे इथे राबवायचे उपक्रम. तर तिकडे मग आम्ही तिकडच्या त्या स्लम एरियामध्ये आम्ही उपक्रम राबवायचे, म्हणजे फॅब्रिक पेंटिंग वर्कशॉप,
घेतलं. बायका स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. एक म्हणजे व्यवसायाभिमुख आम्ही कार्यक्रम तिथे सुरुवात केली. मग ग्लास पेंटिंग सुरू केलं, मग कागदापासून पिशव्या तयार करणे, असे वेगवेगळे छोटे छोटे उद्योग आम्ही तिथे सुरू केले. आणि मग चित्रकला स्पर्धा घेतली. मुलांमध्ये पण जरा त्यांना पण चुस्तीपुरती यावी म्हणून चित्रकला स्पर्धा घ्यायचो तिकडे. हस्तकला आम्ही तिथे शिकवायला, हस्तकलेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शिकवल्या. आणि बायका पण त्याच्यामध्ये त्यांनीही भाग घेतला. आणि मग ते फ्रेम्स तयार करणं, फुलं तयार करणं, तोही एक छोटा लघु उद्योग आहे. मग त्याच्यात आम्ही स्पर्धा घ्यायचो. आणि मग ललिता नावळे मॅडम होत्या तिथे, समाजसेविका पण होत्या खरं तर, आणि त्या नगरसेविका तिथून निवडून त्यांच्या हस्ते आम्ही ही बागे तुम्हाला दिसतंय ते त्यांच्याच हस्ते आम्ही ती बक्षीस त्यांना मुलांना वाटलेली. अशा प्रकारचा आमचा हा कार्यक्रम, आधार महिला संस्थेचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहत होतो, बीपीटी कॉलनीमध्ये, बीपीटी कॉलनी एवढ्या आहेत की 10,000 लोक राहू शकतात, 10,000 फॅमिलीज, एवढ्या मोठ्या बीपीटीच्या कॉलनीज आहेत. तर आमची जी बीपीटी कॉलनी होती, नाडकर्णी पार्क, नवीन कॉलनी आणि जुनी कॉलनी, अशांना आम्ही आवाहन केलं की प्रत्येकाच्या मनामध्ये सुप्त इच्छा असते की आपण कधीतरी स्टेजवर जावं. तर ती इच्छा आम्ही विचार केला, आम्ही कमिटीने विचार केला की आपण ह्यांना स्टेज उपलब्ध करून दिलं तर त्यांचाही आनंद द्विगुणित होईल. मग आम्ही मीटिंग कॉल केली. आमच्या इथे बोर्ड आहेत लिहायला, वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड कॉलनीमध्ये आहे. तिथे आम्ही सांगितलं की या चांदणी चौकात तुम्ही या, आपल्याला असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे, जे इच्छुक असेल. नोटीस लावली आम्ही, नोटीस बोर्डवर 7-8 बोर्ड आहेत तिथे. आणि बराच आम्हाला रिस्पॉन्स मिळाला की आम्हाला भाग घ्यायचा आहे, आम्हाला भाग घ्यायचा आहे. मग आम्ही त्यांची प्राथमिक फेरी घेतली. डान्स कॉम्पिटिशन नाही, पण डान्स करायचं आहे. पण आता खूप डान्स केले, 3-4 तास कोण डान्स बघणार, तर मग आपल्याला निवड करावी लागते. म्हणून आम्ही एक प्राथमिक फेरी ठेवली आणि त्याच्यामध्ये 20 डान्स आम्ही सिलेक्ट केले. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांना एका प्लॅटफॉर्म दिला. त्यांना प्लॅटफॉर्म, त्यांनाही एक त्यांची सुप्त इच्छा, त्यांना कधी संसारातून वेळ मिळाला नव्हता, वेळ होता परंतु कधी प्लॅटफॉर्म म्हणजे उपलब्ध झाला नव्हता, तर तो प्लॅटफॉर्म देखील उभा केला त्याही. आणि त्यामुळे त्या दरवर्षी मॅडम 8 मार्च आपला जो महिला दिन आहे तेव्हा आम्ही हा कार्यक्रम राबवतो. अजूनही चालू आहे. आता मी रिटायर झाले, त्याच्यानंतरही अजूनही ते महिला त्या काम करतात. त्याच्यानंतर आणखीन सांगायला आनंद वाटेल, हो आम्ही तो पायंडा घातला होता. आणि त्याच्यानंतर प्रत्येकीला वाटतं आरशात बघताना मीच सुंदर आहे, वाटतं की नाही, कोणी असो, ती शेवटी स्त्री आहे. तर म्हणून मी सौंदर्यवती ही स्पर्धा देखील आम्ही घेतो. तर त्याच्यामध्ये ज्या मिसेस आहेत अनेक, म्हणजे तुम्ही स्पर्धा घेता, महिलांना उत्तेजन मिळतं, अशा प्रकारच्या आम्ही या स्पर्धा. आणि त्याची पोच पावती म्हणून की काय, मला महाराष्ट्र राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार 1997ला मिळाला. खूपच छान. त्या वर्षी 151 लोकांना हा पुरस्कार मिळाला. आणि महाराष्ट्रातली पहिला पुरस्कार म्हणजे मी, अशा अनेक महिलांना मिळाला, पण त्याच्यामध्ये नंबर असतात. तर पहिला नंबर माझा होता की जो मला पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी तो पुरस्कार, हा आपण ही ट्रॉफी आहे आणि मुंबई सकाळमध्ये त्याचा फोटोही आलेला आहे, तोही मी मुद्दामून दाखवण्यासाठी आणला आहे. तर अशा प्रकारचा तो गुणवंत पुरस्कार, कामगार पुरस्कार मला मिळाला. मला अतिशय आनंद झाला. अगदीच एका स्त्री वर्गासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही फारच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता तुम्ही आपण या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न घेऊया. तुम्ही निर्माती आहात असं आमच्या माहितीनुसार, तर तुम्ही निर्माती म्हणून तुम्हाला काही चॅलेंजेस आले का? आणि इथेच आपण थोड्या वेळानंतर थांबणार आहोत. निर्माती म्हणजे पहिल्यापासून मला नेहमी असं वाटायचं की आपण ॲक्टिंग करतो का, परंतु मला प्रोडक्शनमध्ये खूप इंटरेस्ट होता. पहिल्यापासून, लहानपणापासून मला असं वाटायचं काहीतरी करायचं. मी सगळ्या मुलांना घेऊन नाटक करायचं, म्हणजे तेव्हा मी निर्मातीच होते, तेव्हा विदाऊट मनी निर्माती होते. पण नंतर मी देवाशिष प्रोडक्शन म्हणून माझं प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्यातून मी एक निर्मिती केली, हम गया नहीं जिंदा है, स्वामी करतात अशक्य ते ही शक्य. मी स्वामी भक्त आहे आणि म्हणून पहिला पिक्चर मी 3 तासाचा मी हा स्वामींच्या लीला ह्याच्यावरचा पिक्चर मी प्रदर्शित केला. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तो आहे, अक्कलकोट स्वामी महाराज या चॅनलवरती तो पिक्चर आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर मी बरेच लघुपट केले, आहुती, मोठ्या मोठ्या कलाकारांना, म्हणजे त्याच्यामध्ये किशोर नांदस्कर सर आहेत, त्याच्यामध्ये मी ॲक्टिंग देखील केलेले, आहुती केला, एलपीस केला,
अम्मा केला, संस्कार केला. आणि त्याच्यानंतर मी कामोठ्यामध्ये मी जिथे राहते तिकडच्या महिलांना सुद्धा माहिती पडलं की या मॅडम पिक्चर वगैरे बनवतात. मग त्या महिला मैत्रिणी त्यांनी इंटरेस्ट दाखवला की मॅडम आमच्यासाठी सुद्धा काहीतरी करूया ना. मग ह्याच्या म्हणजे ही एक समाजसेवा मग कशी झाली, ॲटोमॅटिक होती ती समाजसेवा. 2 महिन्याचं मी त्यांच्यासाठी शिबिर घेतलं. माझ्या घरातच त्यांचं शिबिर घेतलं. 22 महिला माझ्याकडे यायच्या. त्यांचं शिबिर घेतलं कारण त्यांना एकही वाक्य नीट बोलता यायचं नाही, परंतु आपल्याला पिक्चर बनवायचं आहे. मग अशा प्रकारे आम्ही त्यांचं शिबिर घेऊन आम्ही एक सिनेमाची निर्मिती केली, इट्स यम्मी म्हणून. ही एक ब्लॅक कॉमेडी आहे. ती लवकरच आपल्या चॅनलवरती ती प्रदर्शित होणार आहे. नक्कीच. म्हणजे निर्मितीतून तुम्ही समाजसेवा केली. हो. म्हणजे एकंदरीत ना अभिनेत्री म्हणू नका किंवा समाजसेवा म्हणू नका किंवा निर्मिती म्हणू नका, या सगळ्या क्षेत्र व्यापले आहेत मॅडमनी. मॅम तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला हा वेळ दिला. आणि कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही तरुणांना काय सल्ला देऊ इच्छिता? तरुणांना मी नक्कीच सल्ला देईन की आता का सिरियलमध्ये डायरेक्ट मुलं जातात, पण आमच्या वेळेला तसं नव्हतं. आधी आम्ही भरपूर एकांकिकेमध्ये कामं केलेली आहेत. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर चांगलं सिरियल खरोखर चांगलं त्याच्यामध्ये नाव मिळवायचं असेल तर तुम्ही ग्राउंड लेवलच्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एकांकिका वगैरे करा. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे की पर्यावरणाचं समतोल आपल्याला आता साधलाच पाहिजे. त्याच्यासाठी प्लास्टिकला नाही म्हणा आणि किमान प्रत्येकाने 2 झाडं लावा. हाच तुम्हाला सल्ला देते. खूपच अनमोल सल्ला दिला तुम्ही. धन्यवाद आम्हाला वेळ देण्यासाठी. धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.